मनोरा तालुक्यातील नागरिकांना रात्र जागून काढावी लागली। उमरी बुद्रुक इथल्या पाटबंधारे विभागाच्या गोंडेगाव धरणाचा कालवा फुटला, त्याचा फटका उमरीतील ग्रामस्थांना बसला। अनेक घरांचं नुकसान झालं तर अन्नधान्याची नासाडी झाली, याची भरपाई करून देण्याची मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे। शिरूर तालुक्यातल्या शिक्रापूरचा कचरा प्रश्न गंभीर बनलाय। हा कचरा वेळ नदीपात्रात टाकला जातोय, त्यामुळे स्थानिक नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। धक्कादायक बाब म्हणजे ग्रामपंचायतीकडून हा कचरा जेसीबीच्या साहाय्याने थेट नदीपात्रात ढकलला जातोय। परिणामी जलप्रदूषणही वाढलंय। साताऱ्यातील पाटण तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात लाल मातीचं उत्खनन सुरू आहे। प्रत्यक्षात दिलेल्या परवान्यापेक्षा जास्त प्रमाणात उत्खनन केलं जात असल्याची बाब समोर आली आहे। पाटण प्रांताधिकारी सुनील गाडे यांनी कडक मोहीम राबवत माती माफियांना दणका दिलाय। अवैध माती वाहतूक करणारे काही ट्रक जप्त करण्यात आले। मुंबई गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या रुंदीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याची दखल जिल्हा न्यायालयानं घेतली आहे। या रस्त्याचा अहवाल सादर करण्यासाठी कोर्ट कमिशनर 1 आणि 2 फेब्रुवारीला पाहणीसाठी येणार आहेत। अलिबागमधील ॲडव्होकेट अजय उपाध्ये यांनी 2016 मध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत याचिका दाखल केली होती। झी24 तासच्या दणक्यानंतर निफाडच्या कादवा मार्गावरील पुलाची दुरुस्ती करण्यात आली आहे। नाशिक औरंगाबाद राज्य महामार्गावरील कादवा नदीच्या पुलाचं रेलिंग तुटलं होतं, याबाबतची बातमी झी24 तासनं दाखवली होती। त्यानंतर हे काम पूर्ण करण्यात आलं, त्यामुळे वाहनधारकांनी झी24 तासचे आभार मानलेत। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पाबळ या ग्रामीण भागातही आता पीएमपीएमएलची बस सेवा सुरू झाली आहे। पुणे ते पाबळ ही बस सेवा सुरू झाल्यानं ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे। पाबळ ते पुणे हा प्रवास आता नागरिकांना अगदी कमी वेळात सहज शक्य झालाय। बस सेवा सुरू झाल्यानं ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात वाजत गाजत बस सेवेचं स्वागत केलं। रत्नागिरीतल्या विमानतळाची उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली। 2100 मीटर लांबीची विमानतळाची धावपट्टी सज्ज झाल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली। सिंधुदुर्गातल्या चिपी विमानतळाप्रमाणे 72 आसनी विमानं रत्नागिरी विमानतळावरही उतरू शकतं, तर रात्री विमान उतरण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। नांदेड महापालिकेनं घनकचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प सुरू केलाय। दररोज 150 मेट्रिक टन कचरा निर्माण होतो। या कचऱ्यामुळे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न निर्माण झाला होता। महापालिकेनं काही वर्षांपूर्वी खत निर्मिती प्रकल्प सुरू केला होता, पण तो प्रकल्प बंद पडला। त्यानंतर महापालिकेनं आता 36 कोटी रुपये खर्च करून खत निर्मितीसाठी साहित्य खरेदी केले। या खतामुळे शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे। धुळे जिल्ह्यात उद्यापासून 1ली ते 8वी वर्गाच्या शाळा सुरू होणार आहेत। जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या खासगी अनुदानित अशा एकूण 1400 शाळा उद्या सुरू होणार आहेत। ज्या शाळांची विद्यार्थी संख्या अधिक आहे अशा शाळांमध्ये 1 दिवसाआड विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। 12वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना यावर्षी अंतर्गत मार्कांची लॉटरी लागणार आहे। सायन्स शाखेतल्या विषयनिहाय प्रयोगांची संख्या कमी करण्यात आली आहे। अभ्यासक्रमातील 40% प्रयोगांवर आधारितच परीक्षा होणार आहे। त्यासोबतच अंतर्गत आणि बाह्य परीक्षकांचं काम त्या विषय शिक्षकांनाच करावं अशी सूचना करण्यात आली आहे। कोरोना प्रादुर्भावामुळे यावर्षी अभ्यासक्रम 25% कमी करण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं घेण्यात येणारे इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यभरातून 7 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली। ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र आता ही परीक्षा एप्रिलपर्यंत लांबणीवर पडू शकते। राज्य कला संचालनालयातर्फे घेण्यात येणारी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा यावर्षी ऑनलाईन होणार आहे। मात्र राज्याच्या ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या बघता ऑनलाईन परीक्षा कशी घेणार असा प्रश्न उपस्थित झाला। इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा 12 आणि 13 फेब्रुवारीला, तर एलिमेंटरी ग्रेड परीक्षा 14 आणि 15 फेब्रुवारीला होणार आहे। म्हाडाच्या विविध संवर्गातील 565 पदांसाठी उद्यापासून परीक्षा होतीये। ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेण्यासाठी म्हाडा आणि टीसीएस सज्ज झालंय। राज्यातील 106 केंद्रांवर ही परीक्षा होईल। 2.5 लाख उमेदवार या परीक्षेला बसतील। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील जांबूत परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे। रात्रीच्या वेळी हा बिबट्या मुक्त संचार करतानाचा एक व्हिडिओ चित्रित झालाय। जांबूत जांडोह परिसरात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, तर रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरताना शेतकऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागतोय। या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होतीये।
भंडारा जिल्ह्यातील पालांदूर भागात बिबट्याची दहशत पसरली आहे। या भागात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या एका गुराख्यावर बिबट्यानं हल्ला केला। यात गुराखी गंभीर जखमी झाला। गुराख्यानं आरडाओरडा केल्यानंतर इतर गुराखी त्याच्या मदतीला धावल्यानं तो थोडक्यात वाचला। दरम्यान या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। राज्यात पुन्हा थंडीचा कडाका आहे। हवामानात बदल झाल्यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण वाढतंय। लहान मुलं वृद्धांची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे। वाढत्या थंडीचा पिकांनाही फटका बसतोय। काही शेतकरी शेतात शेकोटी पेटवून पिकांचा बचाव करतायत। पिकांना सांभाळा, पशुधनाला जपा असं आवाहन कृषी तज्ज्ञही करतायत। धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा अजूनही नीचांकी पातळीवर आहे। धुळ्यामध्ये 4.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर नंदुरबारच्या सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली आलाय। या दोन्ही जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवडाभरापासून शीतलहरीचा प्रकोप पाहायला मिळतोय। दैनंदिन जीवनावर थंडीचा प्रतिकूल परिणाम दिसून येतोय। परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही कडाक्याची थंडी पडली आहे। परभणी जिल्ह्याचा पारा आज 5.5 अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेला, त्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरली। या बोचऱ्या थंडीचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतोय। थंडीमुळे नागरिक त्रस्त झाले। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे। 3 फेब्रुवारीपासून ढगाळ वातावरण राहणार आहे। थंडीपासून एवढ्यात दिलासा मिळणार नाही असं हवामान विभागानं म्हटलंय। उत्तर महाराष्ट्रात कमी स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता आहे। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सीताराम कुंटे यांच्याबाबत बोलायला नकार दिलाय। माजी गृहमंत्री अनिल देशमुख आपल्याला पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे असा जबाब माजी मुख्य सचिव सीताराम कुंटेंनी ईडीकडे दिला। याबाबत दिलीप वळसे पाटील यांना विचारलं असता त्यांनी यावर काहीही बोलायला नकार दिला। निफाड तालुक्यातील नैताळे इथं मतोबा महाराज यात्रोत्सवात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली। गर्दीमुळे औरंगाबाद राज्यमार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती। शाकंभरी पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत 15 दिवस ही यात्रा भरते। कोरोनामुळे यंदा यात्रेला परवानगी देण्यात आलेली नाही, तरीही भाविक गर्दी करत असल्याचं पाहायला मिळालं। बीड जिल्ह्यात पोलिसांनी बाईक चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। पोलिसांनी या चोरट्यांकडून 5 बुलेट, 1 पल्सर आणि हिरो डिलक्स गाडी जप्त केली। गेवराई पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे। त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे। अमरावतीमध्ये एका व्यक्तीनं क्षुल्लक कारणावरून सासूची हत्या केली। दिनेश बोरखडे असं या आरोपीचं नाव आहे। टाकरखेडा पूर्ण इथली घटना आहे। क्षुल्लक वादातून दिनेशनं त्याची पत्नी स्नेहल आणि सासू पुष्पा इंगळे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। त्यानंतर फरार आरोपी दिनेशला पुण्यातून अटक करण्यात आली। कौटुंबिक वादातून गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत महिला पोलीस शिपायानं विषप्राशन करून आत्महत्या केली। प्रणाली काटकर असं महिला पोलिसाचं नाव आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील लोणवाही हे तिचं मूळ गाव। 2 वर्षांपूर्वी संदीप राते या पोलीस शिपायाशीच तिचा विवाह झाला होता। संदीपचा हा दुसरा विवाह होता। घरगुती कारणावरून दोघांमध्ये वारंवार खटके उडायचे। अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयात एका पोलीस कर्मचाऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला। हरिभाऊ मांडगे असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। ते पुण्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत। खोटे गुन्हे दाखल करत पुणे पोलीस त्रास देत असल्याची त्यांची तक्रार होती। यावरून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। भंडारा वनपरिक्षेत्राअंतर्गत पलाडी गावाजवळ शुक्रवारी नरवाघ मृतावस्थेत आढळला होता। या प्रकरणी आणखी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यामुळे अटकेतल्या आरोपींची संख्या आता 5 झाली आहे। रानडुकरासाठी लावलेला करंट वाघाला लागल्याचं आरोपींनी सांगितलंय। मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये कारमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर कारचा अक्षरशः चक्काचूर झाला। रस्त्याच्या मध्ये असणारे दुभाजक ओलांडून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या कंटेनर खाली घुसल्यानं हा भीषण अपघात घडला। हे सर्व प्रवासी मुंबईतले मीरा रोडचे रहिवासी आहेत। पुणे नाशिक मार्गावरील नारायण गावात भीषण अपघात झालाय। भरधाव वेगानं आलेल्या स्कॉर्पिओची धडक रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला बसली। या अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले। झाडाला गाडीची जोरदार धडक लागल्यानं झाड जमीनदोस्त झालं। या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेतली आणि जखमींना गाडीतून बाहेर काढत नारायणगाव इथल्या रुग्णालयात दाखल केलं। आता या जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत।
द्राक्षांपासून तयार होणारी वाईन मॉल आणि किराणा दुकानातून विक्री करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून हल्लाबोल सुरू असताना आता नाशिकच्या सटाण्यातून वेगळीच मागणी होते। कांदा देखील आयुर्वेदिक आहे, त्याची पण वाईन करा आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यालाही न्याय द्या, अशी मागणी सटाण्याच्या कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यंगचित्रकार संजय मोरे यांनी केली आहे। मोरे यांनी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांचं व्यंगचित्र रेखाटत कवितेच्या माध्यमातून भावना व्यक्त केली आहे। माननीय राज्यमंत्री कृषी राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांचं एक व्यंगचित्र काढून आणि त्यांच्याकडे मागणी करणारी मी एक कविता तयार केली आहे। ते असे, ऊसाची झाली संत्र्याची पण झाली दारू, ऊसाची झाली संत्र्याची पण झाली दारू, द्राक्षे डाळिंबाची झाली वाईन, अहो कांद्याला पण करा साईन, कांदा रसाची पण तयार होऊ द्या एखादी आयुर्वेदिक वाईन, आणि कांदा उत्पादक पण सुजलाम सुफलाम होईन, कांदा उत्पादक पण सुजलाम सुफलाम होईन। किल्ले रायगड पर्यटक आणि शिवप्रेमींना पाहण्यासाठी खुला करावा अशी मागणी होते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पुरातत्व विभागानं रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद केलाय। रोपवे बंद असून चित्त दरवाजाजवळ अडथळे उभे करण्यात आले, त्यामुळे किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्यांचा हिरमोड होतोय, तर स्थानिक व्यावसायिकांना आर्थिक नुकसान सोसावं लागतंय। सोलापुरात एका 8 वर्षाच्या मुलाची सायकल वारी निघाली। सोलापूर ते लातूर असं 130 किलोमीटरचं अंतर त्यानं पार केलंय। सायकल वारीतून तो पर्यावरण रक्षणाचा संदेश देते। देवांश क्षीरसागर असं या मुलाचं नाव आहे। कडाक्याच्या थंडीत अवघ्या 2 दिवसात त्यानं हे अंतर पार केलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरातील राकेश पेटकर या तरुणानं भंगारात पडलेल्या पेट्रोल स्कूटरचं इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रूपांतर केलंय। विशेष म्हणजे अवघ्या 4 युनिट विजेमध्ये ही स्कूटर 65 किलोमीटर प्रति तास वेगानं 100 किलोमीटरचं अंतर कापते। लॉकडाऊनच्या काळात त्यानं ही किमया साधली। इंधनाचे वाढलेले दर आणि प्रदूषणाची समस्या लक्षात घेता ही स्कूटर चांगला पर्याय ठरू शकते। महिलांवरील अत्याचार आणि छेडछाडीपासून संरक्षण व्हावं यासाठी एका विद्यार्थिनीनं खास संरक्षण सूट तयार केलाय। सोलापुरातल्या सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अंकिता रोटेनं हा खास सूट तयार केलाय। एक बटन प्रेस केल्यानंतर ना मेसेज जाईल, आपल्या पॅरेंट्सलाही जाईल आणि प्लस पोलिसांनाही जाईल। त्याच्यानंतर ना शॉक सर्किटचं बटन असेल। एक बटन प्रेस केल्यानंतर ना हे जे तुम्हाला इथे बटन्स दिसत आहेत ना, तर त्या बटन्स थ्रू शॉक लागेल पुढच्या माणसाला। असा शॉक लागेल ना की तो एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर जम्प करेल। मॅक्झिममली 5 ते 6 मीटर तरी त्याला असा झटका लागेल, तो इतका लांब असा जम्प करेल। बुद्धिबळपटू विदित गुजराथीनं टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेत जगज्जेता मॅग्नस कार्लसन विरोधातील सामना अनिर्णित राखलाय। 11व्या फेरीनंतर विदित 6 गुणांनी संयुक्तपणे 4थ्या स्थानावर आहे। विश्वनाथ आनंदनं विदित हा भारताचा भावी खेळाडू असल्याचं मत व्यक्त केलंय। त्यानं केलेल्या या कामगिरीचं नाशिककरांनीही कौतुक केलंय। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतला वाद चव्हाट्यावर आलाय। हमीद आणि मुक्ता दाभोलकर गटानं 7 कोटींचा निधी असलेला ट्रस्ट ताब्यात घेतला असा आरोप कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केला। मात्र हा आरोप वैयक्तिक आकसापोटी पाटील यांनी केला असल्याचं सांगत हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांनी हे आरोप फेटाळून लावलेत। लॉकडाऊनमध्ये तिसरं अपत्य झाल्यानं इच्छुक उमेदवारांना चक्क उमेदवार बायको पाहिजे म्हणून शहरात बॅनर लावले। 3 अपत्य झाल्यामुळे मनपा निवडणूक लढता येत नव्हती, म्हणून विवाहित तरुणांना मनपा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे असे बॅनर शहरभर लावले। रमेश पाटील असं या तरुणाचं नाव आहे। त्यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे। सरकारला भीक लागली असेल तर उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना गांजा लागवडीची परवानगी द्या अशी मागणी नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली। शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि राज्याचा महसूल वाढवायचा असेल तर किराणा दुकान आणि मॉलमध्ये वाईन विक्रीऐवजी शेतकऱ्यांना गांजा लावायची परवानगी द्या अशी मागणी चिखलीकर यांनी केली। पुण्यातील धनंजय राशनकर या बीटेकच्या विद्यार्थ्यानं महिलांच्या सुरक्षेसाठी सावली नावाचा ॲप तयार केलाय। त्यात नोटिफिकेशन पिन आहे, त्यावर क्लिक करताच आपलं लाईव्ह लोकेशन SMS द्वारे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये शेअर होणार आहे, त्यामुळे संकट काळात मदत होणार आहे। या ॲपच्या पेटंटला मंजुरी मिळाली आहे। प्ले स्टोअरवर ते उपलब्ध झालंय।
हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला. काँग्रेस कमिटी कार्यालयातील बैठकीत आमदार प्रज्ञा सातव आणि माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर समर्थक आमनेसामने आले. पक्ष निरीक्षकांच्या समोरच जोरदार घोषणाबाजी झाली. गोरेगावकर समर्थकांवर अन्याय होत असल्याचा सूर यावेळी पाहायला मिळाला, तर संतप्त सातव समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप आमदार विजय रहांगडाले यांची भेट घेतली. 25 जानेवारीला वर्धा इथं रहांगडाले यांच्या मुलाचं अपघाती निधन झालं. त्यांचं सांत्वन करण्यासाठी गडकरींनी सहकुटुंब त्यांची भेट घेतली. रस्ते अपघात कसे टाळता येतील यावर उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं यावेळी गडकरी म्हणाले. सह्याद्रीची उंची म्हणजे